आपण आजच्या भक्तीला सुरुवात करूया. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आमच्या राजांच्या राजा व आमच्या प्रभूंच्या प्रभू, देवप्पा, आजची सर्व भक्ती, आराधना, प्रार्थना, गीत, गायन, संदेश आम्ही तुझ्या हाती सोपवतो. तुझं गौरव देवप्पा तो आम्हाद्वारे करून घ्या आणि काही चुकल्यास प्रभूजी तो आम्हाला क्षमा कर. देवप्पा, सध्या सर्व जगाने मध्ये जी महामारी चालू आहे, कोरोना व्हायरस कोविड-19, या महामारीपासून प्रभू तो आमचं संरक्षण कर. देवबाप्पा, तुझ्या पंखाखाली तो आम्हाला घे. तुझ्या देवीदूतांचं कुंपण आमच्या भोवती असू दे. आमच्या सर्व चर्च, सर्व सभासद, त्यांचे कुटुंबीय, सर्व पाळक, त्यांचे कुटुंबीय, आमचे बिशप साहेब, त्यांचे कुटुंबीय, आणि या महामारीमध्ये काम करणारे नर्सेस, डॉक्टर्स, पोलीस, स्वीपर्स आणि इतर, या सर्वांचं देवबाप्पा तू संरक्षण कर. आमचं महाराष्ट्र राज्य, आमच्या भारत देशावर तुझी कृपा असू दे. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. आपण देवाच्या गौरवासाठी एक गीत गाऊया. गीत क्रमांक आहे 568. मेरी बिसल यांनी लिहिलेलं गीत. गीत क्रमांक 568. सैनिकांनो धैर्य धरा, युद्धी राहा स्थिर, पाहा पुढे चालणारा ख्रिस्त महावीर. जय जय कार्य करा, यश मिळते, सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगाते. सैनिकांनो कादबावे, झुंजा त्याजशी, शेवटास युद्ध न्यावे, मिळा ख्रिस्ताशी. जय जय कार्य करा, यश मिळते, सायकारी प्रभू ख्रिस्त आम्हा सांगाते. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मत्तय यांनी लिहिलेल्या शुभवर्तमानामध्ये 17व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 18व्या ओळीपासून पवित्र शुभवर्तमानास प्रारंभ होतो. ईश्वराला गौरव असो. नंतर येशूने भूताला दटावले, तेव्हा ते त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेपासून मुलगा बरा झाला. नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, आम्हाला ते का काढता आले नाही? तो त्यांना म्हणाला, तुमच्या अल्पविश्वासामुळे. कारण मी तुम्हाला खचित सांगतो की जर तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला तर ह्या डोंगराला इकडून तिकडे सरक असे तुम्ही म्हटल्यास तो सरकेल. तुम्हाला काहीच असाध्य होणार नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील सर्वसमर्थ थोर आणि पवित्र परमेश्वरा, देवबापा, तुझं वचन तो आम्हाला समजावून सांग. तुझं गौरव तो आम्हाद्वारे करून घे आणि प्रभूजी काही चुकल्यास तो आम्हाला क्षमा कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. गेल्या आठवड्यात पण आपण विश्वास या विषयावर चिंतन आणि मनन केलं होतं, आणि या आठवड्यातही आपण विश्वास या विषयावर मनन करणार आहोत. गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये, 23व्या वचनामध्ये पवित्र आत्म्याची जी फळं दिलेली आहेत, त्या फळांमध्ये एक फळ विश्वास हे आहे. 9 फळं दिलेली आहेत. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, सौम्यता, विश्वास आणि इंद्रिय दमन, अशी ती 9 फळं आहेत. आणि त्यातला विश्वास हे जे पवित्र आत्म्याचं फळ आहे त्यावर आपण आज मनन करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमच्या अंतःकरणात मोहरीच्या दाण्या एवढा जरी विश्वास असेल तरी तुम्ही डोंगराला इकडून तिकडे सरक असं म्हणालात तरी तो सरकेल.
अगदी छोटा जरी विश्वास असला, मोहरीचा दाणा अगदी लहान असतो, तेवढा जरी छोटा लहान जरी आपला विश्वास असला तरी डोंगर म्हणजे संकट आहे किंवा मोठी परीक्षा आहे किंवा एखादा आलेला मोठा प्रसंग आहे, तर तो आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या विश्वासाद्वारे काढून टाकू शकतो किंवा त्याच्यातून आपण बाहेर येऊ शकतो. असं प्रभू येशू ख्रिस्ताचं या वचनाद्वारे आपल्याला शिकवण आहे. आपल्यामध्ये असा विश्वास पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त माझं हे काम करू शकतो, प्रभू येशू ख्रिस्त मला या आजारातून बाहेर काढू शकतो, असा विश्वास पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्त माझी लायकी किंवा पात्रता नसतानाही ही नोकरी मला देऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्त माझी पात्रता नसतानाही बिझनेसमध्ये मला यश देऊ शकतो, असा विश्वास पाहिजे. आणि तो विश्वास जर असेल तर मग देवाच्या कृपेने आपलं ते काम होतं आणि आपण त्या कामामध्ये आशीर्वादित आणि यशस्वी असे होतो. तर पहा, हा विश्वास जर आपल्याला वाढवायचा असेल, इथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो अहो अल्पविश्वासी, म्हणजे आपला विश्वास थोडा असेल तर ती कामं होत नाहीत. परंतु आपल्याला विश्वास जर वाढवायचा असेल तर रोमकारास पत्र 10वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. किती सुंदर आहे. रोमकारास पत्र 10वा अध्याय आणि 17वं वचन काय सांगतं? विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. ख्रिस्ताच्या वचनाची वार्ता आपण जेव्हा जेव्हा ऐकतो, वाचतो, त्याचं चिंतन आणि मनन करतो, तेव्हा जेव्हा आपण अधिक अधिक वाचतो, अधिक अधिक चिंतन मनन करतो, अधिक अधिक ते ऐकतो ख्रिस्ताचं वचन, तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये मनामध्ये विश्वास निर्माण होतो. आणि तो विश्वास हे वचन ऐकत जाण्याने वाढत आणि वाढत आणि वाढत जातो. हा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावरचा आपला विश्वास तो असणं आणि तो वाढत जाणं हे फार महत्त्वाचं आहे, की जेणेकरून त्या विश्वासाद्वारे आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्या जीवनातली पुष्कळशी कामं आशीर्वादित आणि यशस्वी करू शकतो. हे वचन आपण ऐकलं पाहिजे. आज जे आपण गाणं म्हटलं 568 गीत क्रमांक मेरी बिसल यांनी लिहिलेलं आहे. तर एकदा माय होप इंडिया हा प्रोजेक्ट भारतामध्ये बिली ग्रॅम यांनी केला काही वर्षांपूर्वी, आणि त्या प्रोजेक्टमध्ये मी व्हॉलंटरीली काम केलं. माझे मित्र ॲलेक्स धनवडे हे त्याच्यामध्ये कोऑर्डिनेटर होते आणि मी व्हॉलंटरीली काम केलं. आणि तेव्हा आमचा क्लास होता आणि क्लासमध्ये ते बिली ग्रॅम प्रोजेक्टचे अमेरिकन्स काही आणि इंडियातले काही लोक, असे जवळजवळ 30 लोक आमच्या घरी आले. क्लासमध्ये आम्ही पूर्वनियोजित केल्यामुळे सर्व मुलांना टप्प्याटप्प्याने बोलवलं होतं आणि त्या सर्वांना अशी योजना होती माय होप इंडिया या प्रोजेक्टमध्ये की बिली ग्रॅमनी छापलेलं ते पॉम्पलेट्स द्यायचे, त्याच्यामध्ये काही वचनं लिहिलेली होती आणि प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता त्यामध्ये लिहिलेली होती. आणि ज्यांना बोलू त्यांना आपण वचन सांगायचं, पॉम्पलेट द्यायचं, प्रार्थना करायची आणि त्यांना नाश्ता, जे लोक येतील त्यांना नाश्ता किंवा जेवण द्यायचं. आणि हा सर्व खर्च, कोऑर्डिनेटर्स जे येतील त्यांचा पगार किंवा ट्रॅव्हलिंग, हे सर्व खर्च बिली ग्रॅमनी तेव्हा कोट्यावधी रुपयामध्ये केला होता. तर आमच्या क्लासमध्ये जेव्हा ते सर्व आले, क्लासमधल्या सर्व मुलांना आम्ही टप्प्याटप्प्याने बोलून त्यांना हे पॉम्पलेट्स दिले आणि त्या अमेरिकन लोकांनी त्यांना सुवार्ता सांगितली. त्यांना खूप आनंद झाला की इतक्या सर्व विद्यार्थ्यांना, अगदी त्यांच्या लहान तरुण वयामध्ये जवळजवळ 500 ते 600 विद्यार्थ्यांना आम्ही सुवार्ता सांगितली आणि इतक्या सर्व विद्यार्थ्यांना सुवार्ता सांगायला मिळाली म्हणून ते खूप आनंदी झाले, खुश झाले. आणि त्यांना आम्ही आमच्या घरी जेवण पण बनवलं होतं. आमच्या मिसेसनी या 30 ते 40 लोकांचं जेवण
आमच्या घरातले, आमच्या चर्चचे काही लोक असं धरून 40 लोकांचं जेवण घरातच बनवलं. 2 मावशा ज्या होत्या घरात कामाला, त्यांची मदत घेऊन त्यांनी बनवलं आणि त्यांना खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. आणि मग त्यांनी डायरेक्ट एक फोन लावला बिली ग्रॅमला आणि मला त्यांच्याशी बोलायला दिलं. तर मी त्यांना म्हटलं, तेव्हा ते जवळजवळ 80च्या पुढे होते, तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुम्ही ॲट द एज ऑफ 80 you are serving the Lord with the same strength and power that you are having at your young age. तुम्ही तरुण असताना जी ताकद आणि जी शक्ती, जो जोम तुमच्यामध्ये देवाच्या सेवेसाठी होता, तोच आजही 80व्या वयात सुद्धा आहे. तेव्हा ते मला म्हणाले, आय एम नॉट रिटायरिंग, आय एम रिफायरिंग. मी रिटायर होत नाही, मी रिफायर होतोय. म्हणजे मी काय रिटायर होत नाही, परंतु पवित्र आत्म्याद्वारे मी अधिक प्रज्वलित होतोय. देवाची स्तुती असो, देवाची स्तुती असो. आणि मग त्यांच्याशी माझं बोलणं झालं अमेरिकन लोकांशी, आणि बिली ग्रॅम मला म्हणले की यू कम टू अमेरिका, कम टू माय होम. इतके ते प्रेमळ आणि इतके मोठे ते प्रचारक असूनही अगदी माझ्यासारख्या छोट्या सेवकाला त्यांनी इन्व्हिटेशन दिलं होतं. देवाची स्तुती असो. तर मला काही माहिती मिळाली त्या बिली ग्रॅम प्रोजेक्टमधल्या काही अमेरिकन लोकांकडून. त्यांनी मला सांगितलं की बिली ग्रॅम एकदा बारमध्ये, जिथं दारू वगैरे पितात, हुक्का वगैरे ओढतात, अशा बारमध्ये गेले बायबल घेऊन, आणि त्यांचा आवाज एकदम करारी, आणि त्यांनी माईक हातात घेतला आणि डायरेक्ट सुवार्ता सांगायला सुरुवात केली. मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यासाठी वधस्तंभावर मेला. आपल्याबद्दल शिक्षा त्याने वधस्तंभावर घेतली. आपण हातांनी पाप करतो म्हणून त्याच्या हातात खीळ ठोकले गेले. आपण पायांनी पाप करतो म्हणून त्याच्या पायात खीळ ठोकली गेली. आपण डोक्यात चुकीचे विचार करतो म्हणून त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट रुतला गेला. तो देवाचा पुत्र होता, त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताद्वारे आपलं तारण होतं. त्याच्या पवित्र शुद्ध रक्ताद्वारे आपली पापं कितीही मोठी असली तरी ती धुतली जातात. येशू ख्रिस्त हा देवाचा शुद्ध आणि पवित्र असा कोकरा होता, आणि त्याचं अर्पण हे परमेश्वराने केलं. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याला तारण मिळेल, त्याला सार्वकालिक जीवन मिळेल, त्याला स्वर्ग मिळेल, त्याच्या पापांची क्षमा होईल. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारा, तोच एक मार्ग आहे. अशी सुवार्ता त्यांनी त्या बारमध्ये सांगितली आणि ते निघून गेले. पण तिथं बसलेली एक मुलगी होती, तिचं नाव मेरी बिसल. ती तिथून उठून घरी गेली आणि तिला खूप वाईट वाटलं, पश्चाताप झाला की मी माझं या तरुणपणामध्ये जीवन हे व्यर्थ घालवत आहे, व्यसनाधीन मी झालेली आहे, आणि मला हे नाही केलं पाहिजे, मला हे सोडलं पाहिजे. आणि तिने त्याच रात्री निश्चय केला की मी प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करीन आणि प्रभू येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकारेन. आणि तिने त्या रात्री गाणं गायलं, गाणं लिहिलं, गाणं रचलं. जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उद्धार. आणि हे गाणं तिने लिहिलं की वाहे तुझी रक्तधार, देवाच्या प्रिय कोकरा. जसा मी आहे निराधार, आलो तसाच दे उद्धार. हे गाणं तिने लिहिलं. आणि नंतर काही दिवसांनी तिने बिली ग्रॅमचा शोध घेतला आणि त्यांना भेटायला गेली. आणि त्यांना तिने सांगितलं की त्या दिवशी रात्री तुम्ही त्या बारमध्ये वचन सांगितलं आणि त्यामुळं माझं जीवन परिवर्तित झालं. देवाची स्तुती असो. ते गाणं त्या दिवशी रात्री तिने लिहिलेलं तिने बिली ग्रॅमला दाखवलं. आणि आपल्याला माहिती आहे की ती गाणं इतकं प्रसिद्ध झालं की आज जगभरामध्ये प्रबोधनच्या वेळेला आपण ते गाणं म्हणतो. देवाची स्तुती असो.
विश्वास वार्तेने आणि वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. म्हणून ख्रिस्ताचं वचन आपण ऐकलं पाहिजे. ते ऐकल्यानंतर ते आपल्या अंतःकरणात केव्हा जाईल आणि केव्हा ते रुजेल आणि केव्हा त्याला सुंदर अशी फळं येतील आपल्याला माहिती नाही. म्हणून देवाचं वचन आपण ऐकलं पाहिजे आणि त्याद्वारेच रोम 10:17 प्रमाणे आपल्या मनामध्ये विश्वास उत्पन्न होतो आणि तो वाढत आणि वाढत जातो. देवाचे काही सेवक होते. एलिया हा देवाचा मोठा सेवक होता आणि एलिया पहिले राजे 17 अध्याय पहिल्या वचनामध्ये, पहिले राजे 17 अध्याय पहिला वचन स्वतःची ओळख काय करून देतो बघा. एलिया आहाब राजास म्हणाला, इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजरास मी असतो. इस्रायलाचा देव परमेश्वर ज्याच्या हुजरास मी असतो. देवाची स्तुती असो. हुजूर म्हणजे काय? जी हुजूर असं करतात. राजा पुढे जो असतो ना उभा एक, काहीही राजा बोलला तरी जी हुजूर, जी आज्ञा, जी मालिक असं म्हणावं लागतं त्या हुजऱ्याला. म्हणजे ऑलवेज अलर्ट राहावं लागतं की कधी राजा काय मागेल, कधी काय बोलेल, कधी काय सांगेल माहिती नाही, परंतु तेव्हा ऑलवेज अलर्ट, जी हुजूर, जी मालिक, जी स्वामी. आणि एलिया म्हणतो ज्या परमेश्वराच्या हुजरास मी असतो. म्हणजे ऑलवेज अलर्ट 24 hours बाय 7 days, ऑलवेज अलर्ट असतो. परमेश्वर कधी काही सांगो, मी परमेश्वराच्या हुजरास असतो, अशी एलिया स्वतःची ओळख करून देतो. आणि एलिया हा परमेश्वराच्या हुजरास असल्यामुळे परमेश्वराने काही वचन सांगितलं तरी तो ऐकायचा आणि त्याप्रमाणे तो करायचा. आणि आपल्याला माहिती आहे फार मोठे चमत्कार परमेश्वराने एलियाद्वारे करून घेतले. स्वर्गातून अग्नी पडला. कर्मेल पर्वतावरची परीक्षा स्वर्गातून अग्नी पडून झाली. आणि आपल्याला माहिती आहे की परमेश्वराच्या हुजरास असलेला हा एलिया, याच्यामुळे पाऊस पण नंतर पडला. 3 वर्ष पाऊस बंद होता, दुष्काळ पडला होता आणि त्यानंतर एलियाने प्रार्थना केली आणि पाऊस पडला. फार मोठे मोठे चमत्कार परमेश्वराने या एलियाद्वारे केले. देवाची स्तुती असो. जो परमेश्वराच्या हुजरास असतो तो एलिया, त्याला बक्षीस नंतर एवढं मोठं मिळालं की स्वर्गातून एक अग्निरथ आला आणि त्या अग्निरथाद्वारे एलिया स्वर्गात निघून गेला. इतकं मोठं बक्षीस, इतकं मोठं बक्षीस परमेश्वराने एलियाला दिलं. म्हणजे परमेश्वराचा शब्द ऐकण्यास आपण उत्सुक आणि आतुर असलं पाहिजे. इस्रायलचा देव परमेश्वर ज्याच्या हुजरास मी असतो असं एलिया म्हणतो. असं आपण परमेश्वराचा शब्द, वचन, संदेश ऐकण्यासाठी उत्सुक असलं पाहिजे. देवबाप त्याचं प्रतिफळ आपल्याला निश्चितच देतो. यानंतर आपण पाहतो पहिले शमूएल 3 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये शमूएल लहान होता आणि परमेश्वराने त्याला हाक मारली. तेव्हा शमूएल बोलला, हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. हे परमेश्वरा बोल, तुझा दास ऐकत आहे. असा परमेश्वराचा शब्द ऐकायला आपले कान नेहमी आतुर आसुसलेले असले पाहिजेत. परमेश्वराचा शब्द, परमेश्वराचं वचन, परमेश्वराचा संदेश जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्या मनामध्ये रोम 10:17 या वचनानुसार विश्वास उत्पन्न होतो आणि त्या विश्वासाद्वारे मोठमोठी चिन्ह आणि चमत्कार आपल्या जीवनामध्ये होतात. आपली लायकी आणि पात्रता नसताना पुष्कळ गोष्टी परमेश्वर आपल्याला देतो. लोक आश्चर्य करतात, अरे हा तो ना, असं कसं झालं, एवढा मोठा कसा झाला? ही केवळ देवाची कृपा. देवाचं वचन ऐकल्यामुळे आपल्या मनामध्ये जो विश्वास निर्माण होतो त्या विश्वासाद्वारे परमेश्वर आपल्याला या गोष्टी देतो. आणि आपल्याला माहिती आहे शमूएल जो बोलतो, बोल परमेश्वरा तुझा दास ऐकत आहे, त्याला परमेश्वराने किती मोठं केलं, किती मोठा शास्ता बनवलं. आणि अवघ्या इस्रायलाचा शास्ता हा शमूएल झाला. आणि शेवटी तो म्हणतो
की मी कुणाचं गाढव घेतलं आहे तर सांगा, मी कुणावर काही जुलूम केला आहे तर सांगा. इतका प्रामाणिक परमेश्वराची सेवा करणारा देवाचा दास शमूएल, त्याने राजा शौलाला अभिषेक केला. त्यानेच इशाय पुत्र दावीद याला बेथलेम या ठिकाणी त्याच्या घरी जाऊन दावीदाला राजा म्हणून, इस्रायलाचा राजा म्हणून अभिषेक केला. अशी मोठी आणि महत्त्वाची कामं, इस्रायलाच्या न्यायनिवाड्याची कामं परमेश्वराने शमूएलाद्वारे करून घेतली. देवाची स्तुती असो. म्हणून देवाचं वचन आपण ऐकलं पाहिजे. उत्पत्ती 22वा अध्याय आणि पहिलं वचन यामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराने अब्राहमा अशी हाक मारली, तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा. उत्पत्ती 22:1. ऑलवेज अलर्ट. हे लोक, हे देवाचे सेवक ऑलवेज अलर्ट होते परमेश्वराचा शब्द ऐकण्यासाठी. नुसती हाक मारली उत्पत्ती 22:1 मध्ये, अब्राहमा. अब्राहम लगेच बोलतो, काय आज्ञा. आणि पहा, जो असा देवाचा शब्द ऐकण्यासाठी आतुर असतो, उत्सुक असतो, त्याला देवबाप कितीतरी मोठं प्रतिफळ देतो. आज पृथ्वीवर परमेश्वराने अब्राहमाला याच त्याच्या विश्वासाद्वारे मोठं बनवलं. तो मोठा सरदार होता. त्याच्याकडे पुष्कळ दास आणि नोकरचाकर होते. एकदा तो युद्धाला गेला तर निवडक त्याने 314 दास घेऊन गेला. अब्राहम निवडक 314 दास, म्हणजे कितीतरी दास नोकरचाकर अब्राहमाकडे होते. इतकंच नव्हे तर स्वर्गामध्ये सुद्धा परमेश्वराने अब्राहमाला मोठं आणि मानाचं स्थान दिलेलं आहे. कारण आपण पाहतो शुभवर्तमानामध्ये प्रभू श्री ख्रिस्त सांगतो की तो दरिद्री लाजार, भिकारी लाजार मेला आणि देवदूतांनी उचलून त्याला अब्राहमाच्या उराशी ठेवलं. स्वर्गामध्ये अब्राहमाला परमेश्वराने मोठं मानाचं स्थान दिलेलं आहे. कशाबद्दल? तर केवळ देवाचं वचन, देवाचा शब्द ऐकण्यासाठी तो उत्सुक आणि आतुर असायचा. हे देवाचं वचन आणि देवाचा शब्द जर आपण ऐकला तर आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो, रोम 10:17 प्रमाणे. आणि त्या विश्वासाद्वारे आपण मोठी मोठी कामं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये करतो. आपल्या जीवनामध्ये आपण आशीर्वादित आणि यशस्वी होतो. आपण जे काम हातात घेतो त्यामध्ये देवबाप आपल्याला आशीर्वाद आणि यश देतो. देवाची स्तुती असो. निर्गमचं पुस्तक 3रा अध्याय आणि 4थं वचन. परमेश्वर मोशेला हाक मारतो. निर्गम 3:4. मोशे. तेव्हा मोशे बोलतो, काय आज्ञा, काय आज्ञा. परमेश्वराचा शब्द ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आणि आतुर आणि आसुसलेले असलेले असे हे देवाचे सेवक आहेत. आणि म्हणून त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये तो शब्द रुजला. आणि रोम 10:17 प्रमाणे जो शब्द रुजवतो, जो शब्द ऐकतो, ख्रिस्ताच्या वचनाद्वारे त्याच्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो. आणि त्या विश्वासाद्वारे मोशेने, आपल्याला माहिती आहे, इजिप्त म्हटलेल्या मिसर देशामध्ये त्याने मोठमोठे चमत्कार केले परमेश्वराच्या सहाय्याने. त्या फारो राजावर आपल्याला माहिती की 10 पिढा आणल्या, पाण्याचं रक्त केलं, धूळच धूळ, वाच वा सगळीकडे असे मोठमोठे चमत्कार, अंधकार मोशेने केले. परमेश्वराने त्याच्याकडून करून घेतले. तांबडा समुद्र मोशेने दुभागला आणि कोरड्या भूमीवरून सर्व इस्रायलचे लोक पलीकडे गेले. हे मोठे चमत्कार मोशेद्वारे परमेश्वराने केले. इतकंच नव्हे तर स्वर्गीय राज्यामध्ये सुद्धा परमेश्वराने मोशेला अत्यंत मानाचं असं स्थान दिलेलं आहे. कारण आपण पाहतो की रूपांतराच्या पर्वतावर प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर जेव्हा झालं तेव्हा मोशे आणि एलिया हे तिथं आले होते आणि त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर संभाषण केलं. देवाची स्तुती असो. म्हणजे विश्वास हा वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. म्हणून ख्रिस्ताचं वचन ऐकलं पाहिजे. ते आपोआप मनामध्ये, अंतःकरणामध्ये रुजून आपला विश्वास मोठा होतो. म्हणून देवाचं वचन वाचलं पाहिजे, ते ऐकलं पाहिजे, ते ऐकत राहिलं पाहिजे.
चर्चमध्ये जेव्हा संदेश देवाचा असतो, पाळकसाहेब संदेश देतात, तेव्हा आपण वेळेवर चर्चला हजर राहिलं पाहिजे. म्हणजे देवाचं वचन, देवाचा शब्द, देवाचा शब्दच प्रभू येशू ख्रिस्त आहे, ते आपल्या कानी पडतं आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरणामध्ये जातो आणि प्रभू येशू ख्रिस्तचा विश्वास, त्याच्यावरचा विश्वास आपला मोठा होतो आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनामध्ये मोठमोठी कार्य आणि चिन्ह आणि चमत्कार करतो. देवाची स्तुती असो. ज्या चर्चवर मी पाळक आहे, पनवेल सेंट फ्रान्सिस चर्च, सकाळी 8ला भरतं, दुसरं 10:30ला भरतं. 2 चर्चेस आहेत आणि बरोबर 8ला मला खूप लांबून जावं लागतं पनवेलला, ठाण्यातून पनवेलला. घरापासून चर्चपर्यंत पोचायला मला जवळजवळ 2 तास लागतात. सकाळी 8ला बेल होते, 8 वाजता पाळक रेडी असतात, 8 वाजता मंडळी चर्चमध्ये हजर असते. देवाची स्तुती असो. 10:30चं चर्च दुसरं असतं, 10:30 वाजता पाळक रेडी असतात आणि 10:30 वाजता मंडळी चर्चमध्ये हजर असते. देवाचं वचन ऐकायला आपण जेव्हा उत्सुक असतो, तेव्हा देवबाप आपल्याद्वारे त्याच्यावरील विश्वासाने मोठमोठी कामं करतो, आशीर्वाद मोठमोठे देतो. देवाची स्तुती असो. जर कोणी चर्चला लेट येत असेल एखाद दुसरा, तर त्यांनी वेळेच्या आधी सुधारावं आणि चर्चला वेळेवर यावं. कारण देवाचं वचन हा देवाचा शब्द आहे आणि देवाचा शब्द म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याला मान देण्यासाठी आपण चर्चमध्ये संदेश सुरू होण्याआधी, म्हणजे चर्च सुरू होताना आपण हजर राहावं, अशी मी आपणाला विनंती करतो. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवबाप्पा, विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होते. होय देवबाप्पा, आमच्या मनामध्ये तुझ्या वचनाद्वारे विश्वास उत्पन्न कर, की ज्या विश्वासाद्वारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मोठे आशीर्वाद आम्हाला मिळतील. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे मागतो नाही बापा. आमेन. आपण आपली अर्पणे आदराने व सद्भावाने प्रभूला सादर करूया. यावेळेला आपण एक गीत गाऊ. गीत क्रमांक आहे 511. यावेळेला आपण दान देवाला देऊया. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. मनात येई विचारतो तो, ख्रिस्तार्पणमस्तु. उच्चाराचा प्रवाह सगळा, ख्रिस्तार्पणमस्तु. आचारांची सर्व मालिका, ख्रिस्तार्पणमस्तु. मी पण माझे अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. ख्रिस्तार्पणमस्तु अवघे, ख्रिस्तार्पणमस्तु. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देवप्पा, हे दान तुझ्या वेदीपुढे आणत असताना देवप्पा, आमच्या पापांची, अन्यांची, अपराधांची, चुकांची तू आम्हाला क्षमा कर. आणि देवप्पा, या दानास तू कृपा करून स्वीकार कर. याचा उपयोग गोरगरीब, अनाथ, विधवा, पोरके आणि तुझ्या देवराज्याच्या वाढीसाठी होऊ दे. ज्यांनी दिलेलं आहे, ज्यांना देता आलेलं नाही, अशा सर्वांना तो आशीर्वाद दे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त यावर मागतो नाही बापा. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडले आहेत, तसेच तू आमच्या ऋण आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोडून. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आणि आता मेंढरांचा मान, मेंढपाळ जो परमेश्वर याची दया, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि मजबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा परात्पर
तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मादा त्रैक्याला त्या अनंत आमेन. प्रभू येशूची शांती तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.